14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता। 2019 प्रमाणेच यंदाही 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार, तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातलं मतदान होण्याची शक्यता। 14 किंवा 15 मार्चला आचारसंहिता लागण्याची शक्यता। आचारसंहितेची तारीख लवकरच जाहीर होणार। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईत येणार। शहा हे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। अकोल्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्धता। शहरप्रमुख राजेंद्र मिश्रांसह अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध, वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्धतेची कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस खलबतं, अजित पवार बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक। बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचं चित्र। शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं 3ही पक्षांनी ठरवल्याची नाना पटोलेंची माहिती, तर शाहू महाराज छत्रपतींशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची संजय राऊत यांची माहिती। शंभूराज देसाईंकडून नेत्यांकडे 22 जागांची आग्रही मागणी। लवकरच जागा वाटपाचा तिढा सोडवला जाईल, शंभूराज देसाई यांनी विश्वास व्यक्त केला। 3ही प्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल, देसाईंचं वक्तव्य। कोल्हापूरच्या जागेबाबत आज बैठकीमध्ये चर्चा होईल। अमित शहा यांच्यासोबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि जागा निश्चित होईल। हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या जागेसंदर्भात प्रतिक्रिया। शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये अशी आम्ही त्यांना विनंती देखील केली आहे। जनतेचीही तशीच इच्छा आहे। हसन मुश्रीफ यांची शाहू महाराजांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित। चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा करतात संजोग वाघेरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। मावळ लोकसभेतून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना उतरवलं। निवडणुकीनंतर भाजप संघासोबत समझोता करणार नाही असं लेखी देण्यास संजय राऊतांचा नकार। प्रकाश आंबेडकर यांचा दावा। जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांचा दावा। रायगड लोकसभा महायुतीनेच निवडणूक लढवावी ही शिवसेनेची भूमिका। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर राजीव साबळेंचं मत हे वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, उदय सामंत यांचा टोला। शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे। राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं, हे शिवसेनेचं मत नाही। त्याच्यामुळे महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत। लोकसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ निर्णय घेतील। आमदार प्रताप सरनाईक यांची माहिती, तर ठाणे लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा निश्चित, सरनाईक यांची प्रतिक्रिया। वरिष्ठ पातळीच्या आणि त्या लेवलच्या गोष्टी आहेत, त्या बाबतीत मी काही बोलणं उचित ठरणार नाही, परंतु निर्णय मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील। ज्या 22 जागा आहेत त्यापैकी एक जागा ही ठाणे लोकसभा आहे, त्यामुळे ह्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। उत्तर मुंबईतील मनसेच्या शाखांना भेट देऊन मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। दहिसर येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। महाराष्ट्रातली लढाई सोपी नसल्यानं वारंवार मोदी आणि शहा महाराष्ट्राचा दौरा करतायत। रोहित पवारांची मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका। मोदी साहेब गेल्या 3 महिन्यामध्ये 3दा का 4दा येऊन गेलेले आहेत। अमित शहा काल आहेत, आज आहेत, उद्या आहेत। आता मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती
बीजेपीला वाटते तेवढी सोपी नाही. अजित पवार गटातील काही लोक कमळ चिन्हावरती लढण्यास इच्छुक, रोहित पवार यांचा दावा. तर अनेक आमदार शरद पवारांकडे परत येण्यास इच्छुक असल्याचाही रोहित पवारांचा दावा. काही आमदार हे कुठंतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होते. युगेंद्र पवार हे काका अजित पवारांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात. युगेंद्र पवारांचे बारामती तालुक्यातील पारवाडी गावामध्ये जल्लोषात स्वागत. 2 दिवस युगेंद्र पवार गावभेट दौरा करणार. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा तुतारी चिन्हासह प्रचाराला सुरुवात. महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार अजून जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळेंना तिकीट मिळणार हे निश्चित. भाजपनं मोठं मन करून ईव्हीएम फेकून द्यावं आणि मग 400 पारचा नारा द्यावा. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींचं भाजपला आव्हान. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसी मधून नाही. अबू आझमींची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये लोकसभेची 1 जागा मिळवण्यासाठी अजित पवार गट आग्रही. ईशान्य मुंबईची जागा लढण्याची वरिष्ठांकडे मागणी. अजित पवार गटाकडून समीर भुजबळ आणि सिद्धार्थ कांबळे इच्छुक. अमित शहा यांची पालकमंत्री संदीपान भुमरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बैठक. बैठकीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याची भुमरेंची माहिती. यवतमाळमध्ये भावना गवळी समर्थकांची संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा शहरामध्ये पोस्टरबाजी. कहो दिल से ताईसाहेब फिरसे अशा आशयाचे बॅनर्स. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मानेंनी लावलेल्या पोस्टरवरील क्यूआर कोड फेक असल्याची धक्कादायक बाब समोर. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वेगळीच साईट उघडत असल्याचं समोर. व्हिडिओ व्हायरल. लोकनेत्यानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी. अमोल कोल्हेंकडून निलेश लंकेंना शरद पवारांकडे येण्यासाठीची खुली ऑफर. लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधले पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करणार. संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांचं सशस्त्र पथसंचलन. 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पथसंचलनात सहभाग. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला धुळे जिल्ह्यातील दौंडाईमध्ये तर 13 मार्चला सोनगीर, देवभाने, देवपूर मार्गे रॅली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींची जाहीर सभा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी महत्त्वाची बैठक. लोकसभेच्या 230 जागांवरच्या उमेदवारांसंदर्भात अंतिम चर्चेची शक्यता. उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधल्या उर्वरित जागा घोषित केल्या जाण्याची शक्यता. परभणीमध्ये 1000 मराठा बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी इथून उमेदवारी दाखल करणार. तर बारामती आणि ठाण्यातही मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल होणार. सकल मराठा समाजाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत ठराव मंजूर. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्याच्या हिवरखेडा गावामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांच्या सभेचे बॅनर्स जाळले. बॅनर पेटवल्यानंतर 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान आहे या गैरसमजात राहू नका. गृहमंत्री अमित शहांचं मतदारांना आवाहन. तर विकसित भारत बनवण्यासाठी मतदान करा, शहांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.